काही मूलभूत रचना. रेषाखंडाचे समान भाग करणे. उदाहरण, 8 सेंटीमीटर लांबीच्या रेषाखंड एबीचे 6 समान भागात विभागणी करा. या रचनेसाठी आपल्याला सुरुवातीला 8 सेंटीमीटर लांबीचा रेषाखंड एबी हा काढायचा आहे. मग सुरुवातीला मोजपट्टीच्या साहाय्याने आपण 8 सेंटीमीटर लांबीचा रेषाखंड एबी काढला. या ठिकाणी पट्टीचा सुयोग्य वापर करून आपल्याला अचूक मापन करायचे आहे. या पद्धतीने एबी हा रेषाखंड 8 सेंटीमीटर लांबीचा काढला. त्यानंतर ए बिंदूपाशी आपल्याला ठराविक मापाचा कोन काढायचा आहे. त्याच मापाचा कोन बी या बिंदूपाशी देखील काढायचा आहे. त्यासाठी आपल्याला कंपासचा उपयोग करायचा आहे. कंपासने ठराविक अंतर ए पासून घेऊन एक कंस आपल्याला काढायचा आहे. त्याचप्रमाणे बी बिंदूपाशी कंपासचा एक टोक ठेवून विरुद्ध अंगास दुसरा एक कंस काढला. आता एक ठराविक माप घेऊन या पहिल्या कंसाला छेदणारा दुसरा कंस रेषाखंड एबी वर कंपासचा टोक ठेवून काढला. त्याच पद्धतीने विरुद्ध अंगास पुन्हा पहिल्या कंसाला छेदणारा दुसरा कंस काढला. या पद्धतीने AC ही एक रेषा आपल्याला काढायची आहे. म्हणजेच CAB हा एक कोन या ठिकाणी तयार होईल आणि विरुद्ध अंगास B पासून BD ही रेषा काढायची आहे. म्हणजेच DAB हा दुसरा कोन आपल्याला काढता येईल. या पद्धतीने CAB हा एक कोन आणि विरुद्ध अंगास बी पासून त्या दोन कंसांच्या छेदनबिंदूपर्यंत एक रेषा आपल्याला काढायची आहे. या पद्धतीने BD ही रेषा आपण काढली. आता DAB आणि CAB हे दोन समान मापाचे कोन या ठिकाणी तयार झाले. आता कंपासात एक ठराविक माप घेऊन आपल्याला 6 सारख्या मापाच्या खुणा AC या रेषेवर करायच्या आहेत. तर अंदाजे 8 सेंटीमीटर मापाचे आपल्याला 6 समान भाग करायचे असल्याने त्या अंदाजाने एक ठराविक अंतर आपण घेऊ आणि A पासून C कडे 6 समान भाग या रेषाखंडाचे केले. या पद्धतीने 1 2 3 4 5 6. आता सारखी कृती BD या रेषेवर करायची आहे. B बिंदूपासून सारख्या अंतरावर D च्या दिशेने 6 समान भाग करायचे आहेत. त्यांनाही आपण क्रमांक देऊ 1 2 3 4 5 आणि 6. आता AC या रेषेवरील 6 बिंदूपासून B बिंदूपर्यंत एक रेषा आपण जोडू. त्यानंतर 5 पासून 1 पर्यंत, 4 पासून 2 पर्यंत, AC वरील 3 पासून BD वरील 3 पर्यंत, AC वरील 2 पासून BD या रेषेवरील 4 पर्यंत, AC या रेषेवरील 1 पासून BD या रेषेवरील 5 पर्यंत, त्यानंतर A पासून BD या रेषेवरील 6 पर्यंत. अशा पद्धतीने 6 रेषाखंड काढले. आणि जर या पद्धतीने आपण पाहिली तर AB या रेषाखंडाचे 6 समान भागामध्ये विभागणी या ठिकाणी झालेली आहे. 1 2 3 4 5 6 अशा पद्धतीने आपण दिलेल्या रेषाखंडाचे अनेक समान भागामध्ये
विभागणी करू शकतो. धन्यवाद.